श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 12 जुलैपासून फक्त नोटा मोजणार या राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह काही ठराविक काळाने राशी बदल करीत असतो. ग्रहांचा राशी बदल हा प्रत्येक राशीसाठी शुभ अशुभ सिद्ध होत असतो. त्यात देवगुरु ग्रह, गुरु आणि ग्रहांचा सेनापती मंगळ एकाच राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांचा एकाच राशीतील संयोग शुभ मानला जातो. मंगळ 12 जुलै रोजी संध्याकाळी 7:12 वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याच वेळी गुरु देखील वृषभ राशीत भ्रमण करीत आहे. अशा स्थितीत वृषभ राशीत मंगळ आणि गुरु यांचा संयोग झाल्याने काही राशीधारकांना प्रचंड फायदा होऊ शकतो. गुरु आणि मंगळाचा हा संयोग 25 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. पण मंगळ व गुरु यांच्या संयोगाने कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब पालटणार, त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. सर्वप्रथम रास आहे मित्रांनो मेष रास. मेष राशीधारकांसाठी गुरु आणि मंगळाचा संयोग लाभदायक मानला जातो. कामाच्या ठिकाणी वातावरण छान असेल. तुम्हाला कामात तुमचे मित्र आणि बॉसचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. कामातील चिकाटी तुम्हाला नव्या पदापर्यंत जाण्याची संधी निर्माण करून देऊ शकेल. तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळेल. तुमचे अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात. तुम्ही नवीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करत असल्यास हा शुभ काळ आहे. परदेश प्रवास करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. गुरु मंगळाचा युतियोग लाभदायक ठरू शकतो. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. लोकप्रियता वाढू शकेल. मान आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी लाभाच्या संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मकर रास. मकर राशीधारकांना गुरु आणि मंगळाचा संयोग फलदायी ठरू शकतो. नोकरी करणारे लोक कौतुकास पात्र असतील. तुमच्या कामाचे ऑफिसमध्ये कौतुक होऊ शकते. मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. नवनव्या ऑफर्स तुम्हाला मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा काळ फायद्याचा ठरणार आहे. जे लोक
नोकरी करीत असतील त्यांना शाबासकी मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन इन्कम सोर्स मिळणार आहेत. या काळात काही अडचणी येतील, मात्र तुम्ही त्या अडचणी तुमच्या जोडीदाराच्या मदतीने सहज पार करणार. या काळात तुमचे वैवाहिक जीवन खूपच आनंदी राहणार आहे. काम करत असताना किरकोळ समस्याही उद्भवू शकतात, पण त्या जोडीदाराच्या सहकार्याने सहज सोडविता येतील. तुम्ही जितके निर्भय राहाल तितके खुश. यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. तुम्हाला प्रत्येक कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकते. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखात जाऊ शकते. यानंतर आहे मित्रांनो कुंभ रास. लक्षपूर्वक ऐका. 12 जुलैपासून कुंभ राशीच्या लोकांच्या नशिबाला कलाटणी मिळणार आहे. या लोकांची गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील अशी आशा आहे. या राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन काम सुरू करण्यासाठी खूपच फायदेशीर राहणार आहे. ज्या लोकांना नवीन गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी देखील हा काळ फायद्याचा राहणार आहे. या काळात आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात, मात्र आर्थिक परिस्थिती या काळात चांगली राहणार आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. राशीधारकांसाठी गुरु आणि मंगळाचा संयोग शुभ मानला जातो. मंगळ आणि गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमचे कित्येक दिवस किंवा महिन्यांपासून रखडलेली सर्व प्रलंबित कामे सुरू होऊ शकतील. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो. तसेच नव्या आर्थिक गुंतवणुकीसाठीही देखील हा काळ योग्य आहे. तुम्हाला सुख आणि संपत्तीचा लाभ मिळू शकतो. नोकरी व्यवसायात सर्व काही सुरळीत चालू राहू शकते. त्याच वेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर स्वामी समर्थ.